दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यास भरघोस प्रतिसाद. शाबासकीची कौतुकाची थाप दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळावी. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे मार्फत 5% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन 2023 ते 24 या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरिता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली होती. आज सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनवलेल्या गृहोपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळाव्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच 19 विक्री केंद्रावर भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पुढील वर्षी देखील असे उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती यावेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज जिंदल, माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे, कार्यकारी अभियंता बांधकाम श्री सुनील बच्छाव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री वैजनाथ बुरडकर, समाज कल्याण अधिकारी श्री संजय वागुल, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.